और मैसेजेस थोड़ा ड्रॉप होना चाहिए आफ्टर मैरिज, बिकॉज एक बार क्या होता है कि ऑफिस में इसने लैंडलाइन पे कॉल किया था और मेरे लंदन के ट्रेडर्स थे, कॉन्फ्रेंस कॉल चल रहा था और बीच में इसने एक सॉलिड डोज हिंदी का मारा था। तो सब सोचने लगे कि ये क्या हो गया, मतलब ये क्रॉस कनेक्शन कहाँ से आ गया। याच्यावरती हिंदीतलं एक वाक्य पाठ करून ठेवा, असा कधी फोन आला की तुम्हीच म्हणायचं इस रूट की सभी लाईने। बरं हे काय थोडंसं मेसेज आणि थोडे कमी करावे असं म्हणणं? मी कॉल नाही करत, मी असा मेसेज टाकून देते। 125 मैसेज कभी कभी। म्हणजे मी 1 लाईनचे मेसेज टाकते, पॅराग्राफ नाही टाकत। ते मला जरा पॅराग्राफ टाईप करायला जमत नाही, तर मी हाय मग व्हॉट आर यू डुईंग, मग अजून एक लाईन येणार, मग असं एकदम सांगत नाही का, असं इन्स्टॉलमेंट मध्ये थोडं थोडं। मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहात लक्ष्मीच्या पावलाने, काय विश्वास द्याल? हाच विश्वास देईन की जसं माझ्या आई वडिलांना सांभाळलं आहे तसंच त्यांना सांभाळणार, आणि जसं माझ्या कुटुंबाला एकत्र करून ठेवलेलं तसं त्यांच्याही कुटुंबाला एकत्र करेन, आणि काय म्हणतात त्यांना, दोन्ही कल्चर्सना एकत्र आणून आणि एक नवीन कल्चर चालू करेन। तुम्हाला शुभेच्छा आहेत। आणि तुम्ही कसा विश्वास द्याल आई बाबांना? मैं यही बोलूँगा इनके माता पिता को कि मैं बेटा तो नहीं बन सकता बट बेटे से कम नहीं रहूँगा इनके लिए। व्हेरी गुड, वा छान। त्यामुळे काळजी करू नका तुम्ही। हां, ही रात्री 12 वाजता सांगत होती डायरी आणून द्या, हा 1:30 वाजता सांगेल। आत्ता जसे हसता आहात तसेच हसत राहा असं म्हणत झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्या। थँक्यू सो मच। आणि सासरी निघालेल्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून देऊया ही पैठणी। अभिनंदन।